तंत्राची वेधवाणी, कृषी तंत्राची ही मंत्रवाणी. किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी. सफल शेतीची भाष्यवाणी, पेरन काढन सांगे वाणी, शेती सुखाची आधारवाणी. किसान वाणी, 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 किसान वाणी. भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या वतीने प्रायोजित किसान वाणी कार्यक्रमात सादर करते सूरज गोळे यांच्यासह मी प्रकाश नावकर आपलं मनपूर्वक स्वागत करतो. बंधूंनो, करायचे आपला कार्यक्रम सर नक्कीच करूया. कार्यक्रमात पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक स्वागत. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया दैनंदिन कृषीवाणी. वाचक स्वर आहे संपदा डोके यांचा. शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. कृषीवाणीमध्ये आज ऐकूया गांडूळ खत निर्मितीची शास्त्रीय पद्धत याविषयीची माहिती, जी आपल्याला प्राप्त झालेली आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून. शेतकरी बंधू भगिनींनो, गांडूळ खत तयार करण्याच्या अनेक पद्धती आहेत. त्यापैकी शेतात किंवा गोठ्याच्या आवारात तात्पुरते छप्पर उभारून जमिनीवर गादी वाफे तयार करून त्यात मोठ्या प्रमाणात गांडूळ खताची निर्मिती करता येते. जागेची निवड करताना ज्या ठिकाणी पाणी साचते, पाण्याचा निचरा होत नाही, तसेच खोलगट भागाची जागा शक्यतो टाळावी. तात्पुरते छप्पर उभारल्यानंतर त्याखालील जागेवरील माती 6 ते 9 इंच खोदून घ्यावी. तळ विटांच्या चुऱ्याने धुमसाने ठोकून पक्का करावा. त्यामुळे गांडूळ जमिनीत निघून जाणार नाही आणि पाण्याचा निचरा चांगला होईल. त्यावर 7 ते 10 सेंटीमीटर उंचीचा पाऊण ते 1 मीटर रुंद आणि आवश्यकतेनुसार लांबीचे 1 किंवा अनेक गादी वाफे तयार करावे. 2 वाफ्यामध्ये साधारणपणे 30 सेंटीमीटर अंतर ठेवावे. गादी वाफा तयार करण्यासाठी उसाची वाळलेली पाने, चिपाड, वाळलेले गवत, पालापाचोळा किंवा शेतातील इतर टाकाऊ सेंद्रिय पदार्थ यांचा प्रथम 5 ते 6 सेंटीमीटर जाडीचा थर घ्यावा. त्यावर कुजलेल्या शेणखताचा पातळ थर द्यावा. अशा तऱ्हेने तयार केलेले गादी वाफे वर्षभर वापरता येतील. यानंतर गांडुळासाठी खाद्यपदार्थांचे मिश्रण तयार करावे. हे मिश्रण छप्पराच्या बाहेर मोकळ्या जागेत तयार करावे. त्यासाठी 4 ते 5 दिवसांपूर्वी गोळा केलेले गुराढोरांचे शेण किंवा इतर प्राण्यांची विष्ठा अर्धा भाग आणि घरादारातील किंवा शेतातील टाकाऊ सेंद्रिय पदार्थ अर्धा भाग घेऊन ते फावड्याच्या सहाय्याने एकत्र मिसळावे. शेण मिश्रित काडी कचरा कंपोस्ट खड्ड्यात अर्धवट सडविल्यास गांडूळ खत लवकर तयार होते. त्यावर थोडे पाणी टाकून गोवऱ्या थापता येतील इतपत खाद्य मिश्रण मऊ करावे. खाद्यपदार्थांचे मिश्रण गादी वाफ्यावर टाकणे. तयार केलेले खाद्य मिश्रण लहान घमेल्याच्या सहाय्याने गादी वाफ्यावर टाकावे. त्यासाठी प्रथम 2 घमेले वाफ्यावर पालथे घालून हे दोन्ही ढीग एकमेकाला जोडून राहतील याची काळजी घ्यावी. त्यानंतर पुन्हा 1 घमेले दोन्ही ढिगांच्या मधोमध वरील बाजूला टाकून तिसरा ढीग टाकावा. अशा रीतीने लांबीच्या दिशेने खाद्य मिश्रण टाकत जावे. शेण जुने आणि अर्धवट कुजलेले असावे, त्यामुळे ढिगाचे तापमान वाढणार नाही. खाद्य मिश्रणावर गांडूळ किंवा ताजे गांडूळ खत टाकणे. साधारणपणे प्रत्येक 5 घमेले खाद्य मिश्रणावर 100 गांडुळे किंवा 1 किलो ताजे गांडूळ खत असे टाकावे. गादी वाफ्यावर खाद्य मिश्रण टाकून झाल्यावर त्याच्या सर्व बाजू झाकण्यासाठी वाळलेले गवत किंवा जुनाट पोत्याचा वापर करावा. त्यामुळे मिश्रण ओलसर राहील आणि पक्ष्यांपासून गांडुळांना संरक्षण मिळेल. हे आच्छादन अधूनमधून बाजूला सारून खाद्य मिश्रणात गांडुळाची वाढ होते किंवा नाही हे पाहावे. शिवाय आत गांडुळाचे नैसर्गिक शत्रू आढळल्यास त्यांचा बंदोबस्त करावा. खाद्य मिश्रण माफकपणे ओलसर ठेवण्यासाठी उन्हाळ्यात किमान 2 वेळा आणि इतर दिवसात 1 वेळा झारीने पाणी घालावे. हे पाणी वाफ्याच्या आजूबाजूला उतरणार नाही याची काळजी घ्यावी. या पद्धतीप्रमाणे गांडूळ खत तयार होण्यासाठी सुरुवातीला 40 ते 45 दिवस लागतात. पुढे हा कालावधी कमी होतो. शेवटच्या 4 ते 5 दिवसात खाद्य मिश्रणावरील आच्छादन बाजूला काढून पाणी टाकणे बंद करावे. जसजसे गांडूळ खत कोरडे होत जाईल तसतसे गांडूळ गादी वाफ्यात शिरतील.
त्यानंतर कोरडे खत गोळा करून ते रेती गाळण्याच्या चाळणीने गाळून घ्यावे. चाळणीवर जे गांडूळ जमा होतील त्यांचा पुन्हा खत निर्मितीसाठी वापर करावा. गांडूळ खताचा विविध पिकांसाठी जोर खत म्हणून उपयोग करावा. तर शेतकरी बंधू भगिनींनो, आताच आपण कृषीवाणीमध्ये गांडूळ खत निर्मितीची शास्त्रीय पद्धत याविषयीची माहिती जाणून घेतली, जी आपल्याला प्राप्त झाली होती डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून. आताच आपण दैनंदिनी कृषीवाणी ऐकलीत. वाचक स्वर होता संपदा डोके यांचा. अरे 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 अरे, क्या कर रहा है? इधर इधर इधर, हम बोल रहे हैं तेरे बीजू का. उतला बोल रहा है? हाँ, पक्षियों से तो हम खेत को बचा लेते हैं, पर इन घातक रसायनों से कैसे बचाएं? मतलब? देख बेटा, तू जो ये अंधाधुंध रसायन मिलाता है ना, मिट्टी की सेहत बिगड़ने लगी है. और जब माटी ही कमजोर पड़ जाएगी तो उपज कैसे सेहतमंद होगी? हाँ? अरे पहले ऐसा नहीं था. पूछना अपने बड़े बुजुर्गों से, कैसे फसल लहलहाती थी, शुद्धता झलकती थी. हाँ, माटी भी तंदुरुस्त और लोग भी. अरे अब पहली वाली बात कहाँ? पर अब तो सब यही डाले हैं. सब नहीं, आज भी लाखों जागरूक किसान परंपरागत विधि से फसल उगा रहे हैं. खर्चा कम और उपज की कीमत भी बेहतर पा रहे हैं. सच है? रे बेटे, एक्सपीरियंस से बता रहे हैं. धूप में बाल सफेद नहीं किए हैं. हाँ. ठीक है भाई, मैं भी आज से जैविक खेती शुरू करूंगा. माटी से प्रेम की परंपरा है परंपरागत खेती. भगरीमध्ये आहे प्रथिनांचे प्रमाण सर्वात मस्त. शरीर राहते आपले तंदुरुस्त. भरडधान्यातील गुणधर्म. बाजरी. आहाराच्या दृष्टीने बाजरी हे अत्यंत महत्त्वाचं तृणधान्य आहे. गेल्या काही वर्षात विकसित आणि विकसनशील देशांमधील लोकसंख्या पाहता अन्नधान्याची गरज आणि त्याची कमतरता यासाठी मुख्य तृणधान्य पिकांची जागा ज्वारी, बाजरी या पिकांनी घेतली आहे. जगातील लाखो गरीब आणि गरजू लोकांचे बाजरी हे प्रथिनं आणि ऊर्जा पुरवणारे धान्य म्हणून उपयुक्त ठरत आहे. पोषणयुक्त घटकाशिवाय बाजरीत तेलसुद्धा असते. बाजरीच्या धान्यापासून मद्यनिर्मितीसुद्धा होऊ शकते. गव्हाच्या पिठाबरोबर मिसळून वापरता येऊ शकते. यामुळे प्रथिनांची उपलब्धता वाढते. रंग, स्वाद सुधारल्याने बेकरीमध्ये त्याचा वापर वाढण्यास मदत होईल. पिवळसर बाजरीमध्ये कॅरोटीन, अजीवनसत्व अधिक प्रमाणात असतात. पारंपरिक पद्धतीचा वापर करून चवदार पापडी, गोड तिखट, सांगळे यासारखे पदार्थ तयार करता येतात. याशिवाय बाजरीपासून पातळ कडक भाजलेल्या भाकरी देखील चवदार लागतात. अशा भाकरी आणि भाजी मराठवाड्यातील लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यात मोठ्या आवडीने खाल्ल्या जातात. भरडधान्यातील गुणधर्म. नाचणी. नाचणी हे तृणधान्य आहारदृष्ट्या इतर धान्यापेक्षा सर्वश्रेष्ठ अत्यंत महत्त्वाचे तृणधान्य आहे. नाचणीमध्ये कॅल्शियम, लोह, तंतुमय आणि मुबलक खनिजे आहेत. स्निग्ध पदार्थ अत्यंत कमी असल्याने नाचणी आरोग्याला हितकारक आहे. पचनास हलकी आहे. ग्लुटेन नसल्यामुळे ग्लुटेनचा त्रास असणाऱ्या लोकांना नाचणी उपयुक्त आहे. नाचणी ताकद वाढविते, पित्ताशय शमन करते, रक्तातील दोष दूर करते. नाचणी उष्ण नसून शीतल आहे. नाचणीमध्ये इतर अन्नपदार्थाच्या तुलनेत सर्वात जास्त कॅल्शियम आहे. 100 ग्राम दाण्यात 344 मिलीग्राम कॅल्शियम असतो. तो इतरांपेक्षा 10 पटीने जास्त प्रमाणात असतो. त्यामुळे हाडे बळकट होतात. म्हणून लहान मुलांना नाचणीची पेज देतात. तसेच गरोदर माता आणि वयस्कर व्यक्तींनाही हाडासाठी नाचणीचे पदार्थ खाणे फायद्याचे ठरते. नाचणी खाण्याने हाडे ठिसूळ होणे हा रोग होत नाही. हाडे मोडण्याचा धोका टळतो. दुर्गम भागातल्या आदिवासी बांधवांच्या खाण्यात नाचणी असल्याने ते लोक शरीराने दणकट आणि काकट असतात. नाचणीच्या 100 ग्रॅम दाण्यामध्ये 6.4 मिलीग्राम लोह असतं. हा इतर धान्यापेक्षा जास्त प्रमाणात आहे. ॲनिमिया होऊ नये म्हणून हाडे बळकट होण्यासाठी लोहाची गरज नाचणीच्या पदार्थातून भागविता येते. म्हणूनच गरोदर मातांना गर्भविकासासाठी, हाडे ठिसूळ होऊ नये म्हणून वयस्कर व्यक्तींना आणि लहान मुलांना हाडे बळकट होण्यासाठी नाचणी अतिशय उपयुक्त ठरते. नाचणीमध्ये 7 ते 12% प्रथिने आहेत.
भूक कमी करण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी नाचणीतील ट्रिप्टोफॅन हे अमिनो आम्ल उपयुक्त ठरते. नाचणीच्या अन्नाचे कमी वेगाने पचन होते. मनुष्य जास्त कॅलरीज घेण्यापासून सहजरित्या परावृत्त होतो. नाचणीमधल्या फायबर्समुळे पोट भरल्यासारखे वाटते. पोट भरल्याचे समाधान होते. म्हणूनच अनावश्यक जास्तीचे अन्न खाण्याचा मोह आपोआप टळतो. नाचणीतल्या तंतुमय पदार्थांमुळे रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होते. नाचणीच्या धान्यात 72% कर्बोदके असली तरी आश्चर्य म्हणजे ती नॉन स्टार्चच्या रूपात असतात. आयसोलिसिसमुळे मांसपेशी म्हणजेच स्नायू तंदुरुस्त राहतात. रक्त गोठत नाही. त्वचा सुधारते. रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होते. नाचणीतल्या वालिन या आम्लामुळे चयापचय, मांसपेशी, शरीराची झीज भरून निघते. शिवाय शरीरातला नायट्रोजन समतोल राखण्यास नाचणी मदत करते. मानसिक थकवा कमी करते. मज्जासंस्थेचा जोम वाढविते. मिथॉईन हे आम्ल शरीरातल्या वेगवेगळ्या प्रक्रियेसाठी उपयोगी पडते. शरीरात गंधक निर्माण करते. केसाचं आणि त्वचेचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी नाचणी उपयुक्त आहे. हे आम्ल शाकाहारी लोकांसाठी अत्यंत उपयोगी आहे. नाचणीतील लेसिथिन आणि मिथिओनाइन या अमिनो आम्लामुळे पित्त कमी होते. यकृतामधील जादा चरबी कमी होते. नाचणीत भात गव्हापेक्षा तंतुमय पदार्थ जास्त असल्याने रक्तातील साखर वाढण्यास विरोध करीत असल्यानेच नाचणी हे मधुमेही रुग्णांसाठी सुद्धा चांगलं अन्न ठरू पाहत आहे. पोषक घटकांचे प्रमाण म्हणजे प्रथिने 7.7 ग्रॅम, स्निग्ध पदार्थ 1.3 ग्राम, तंतुमय पदार्थ 3.6 ग्रॅम, कॅल्शियम 344 मिलीग्रॅम, लोह 6.4 मिलीग्रॅम आणि कॅलरीज 336 किलो कॅलरीज यापासून आपल्याला मिळू शकतात. नाचणीमध्ये आहे सर्वात जास्त कॅल्शियम. राहील हाडे मजबूत तर काय करेल यम. पौष्टिक तृणधान्य आहे पोषक घटकांची तिजोरी. शरीरात येणार नाही कोणत्या घटकाची कमजोरी. शेतकरी बंधूंनो, कार्यक्रमात आता ऐकूया ग्रामीण भागात बीसी सखीचे महत्त्व याविषयी अरुणा प्रफुल्ल आरोळे, मुक्काम पोस्ट पळसोद, तालुका अकोट, जिल्हा अकोला यांची किशोर कोकळे यांनी घेतलेली मुलाखत. शेतकरी बंधूंनो, आज आपण एक विशेष मुलाखत घेणार आहोत आणि ती म्हणजे एक बीसी सखीची. तर ह्या आहेत मुक्काम पोस्ट पळसोद, तालुका अकोट, जिल्हा अकोला येथील महिला शेतकरीच आहेत आणि त्या बीसी सखीचं ग्रामीण स्तरावर काम करतात. आणि या बीसी सखीचं ग्रामीण स्तरावर काय महत्त्व आहे तर ते आपण आजच्या मुलाखतमध्ये आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. तर त्यासाठी आपल्यासोबत आहेत अरुणा प्रफुल्ल आरोळे, ह्या मुक्काम पोस्ट पळसोद, तालुका अकोट, जिल्हा अकोला येथून आहेत. नमस्कार ताई. नमस्कार सर. ताई, मला असं सांगा की तुमचा जो व्यवसाय आहे म्हणजे तुम्ही ग्रामीण स्तरातून आहात, तर तुमच्याकडे मग शेती वगैरे काही आहे का? हो, माझ्याकडे 14 एकर शेती आहे. हां. संपूर्णतः कोरडवाहू शेती आहे. आणि तुमच्या कुटुंबात मग कोण कोण शेतीमध्ये कोण कोण लक्ष देते? माझ्या कुटुंबात माझे मिस्टर, माझे सासरे आणि मी स्वतः पण शेतीमध्ये लक्ष देते. बरं बरं. आता मला असं सांगा की हा जो तुमचं जे गाव आहे एक खेडे गाव आहे असं म्हणायला हरकत नाही. तर या गावात हे जे आता तुम्ही सांगितलं की बीसी सखी, तर बीसी सखी म्हणजे नेमकं काय? बीसी सखी म्हणजे बिझनेस करस्पॉन्डन्स. बँक आणि बँकेचे जे ग्राहक असतात यांच्यामधला एक सेतू म्हणून आम्ही काम करतो. बरं. आता हे जे बीसी सखी आहे, तर बीसी सखी जे तुम्ही काम करता तर बिझनेस करस्पॉन्डन्स, तर हा जो व्यवसाय आहे तर हा तुम्ही कशाशी, कोणत्या बँकेशी तुम्ही जुळलेले आहात? माझी उमेद अभियानांतर्गत एक 1GP 1BC कार्यक्रमाअंतर्गत निवड झालेली आहे आणि त्यांच्यामार्फतच मी IIBF एक्झाम पास झाली आणि नंतर मला इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचा BC पॉईंट मिळाला. म्हणजे हे तुमचं जे आहे ते जे काम आहे तुमचं ते पोस्ट बँकेशी म्हणजे जे इंडियन पोस्ट आहे त्या बँकेशी तुमचं जुळलेलं आहे? हो, त्यांच्याच बँकेचे आम्ही कामं करतो, त्या बँकेचे अकाउंट ओपनिंग. बरं, मला आता एक सांगा की आता बऱ्याच ठिकाणी तर बँकासुद्धा आहेत, तर तुमचा काय रोल आहे मग बँक असल्यावर? बीसी सखी म्हणजे काय आहे?
BC सखी आम्ही खेडेगावात राहतो आणि खेडेगावातला प्रत्येक जण बाहेर, आमच्या गावात कुठलीही बँक नाही, कारण बँकेचं काम पडलं तर त्यांना बाहेरगावी जावं लागतं. कधी एखाद्या वेळेस त्यांना असं होतं की जेव्हा बँक पण बंद असते, सुट्टी असते आणि ते जाऊ शकत नाहीत दुसऱ्या गावाला, तेव्हा आम्ही अर्ध्या रात्री पण कस्टमरला काही विड्रॉलचं काम पडलं तर आम्ही त्यांना केव्हा पण 24 तास सेवा देतोय. तर ग्रामीण भागात जे शेतकरी आहेत तर ते मग तुमच्यापर्यंत येतात का? हो, तसे पाहिलं तर ग्रामीण भागात शेतकरी आणि महिला यांच्याशी आमचा जास्तीत जास्त संपर्क येतो. शेतकऱ्यांना कधीही काही अडचण असली, कुठलंही शेतकऱ्याचे जे आता आम्ही आधार लिंक असलेले खाते ओपन करतो. काही शेतकरी आहेत ज्यांचे आधी नुकसान भरपाईचे पैसे मिळाले नाही आणि त्यांना किसान सन्मान निधीचा पण टप्पा मिळत नाही, तेव्हा आम्ही त्यांना आधार लिंक असलेलं खातं त्यांच्या घरापर्यंत जाऊन काढून देतो आणि त्यांना लागणारे पैसे पण आम्ही त्यांना जेव्हा पाहिजे तेव्हा उपलब्ध करून देतो. अशा कोणत्या सेवा तुम्हाला सांगता येतील की ज्या तुम्ही त्या बँक त्यांच्या घरापर्यंत जाऊन देऊ शकत नाही पण तुम्ही त्यांच्या घरापर्यंत जाऊन देऊ शकता? आम्ही त्यांच्या घरी जाऊन त्यांचं अकाउंट काढून देऊ शकतो. विड्रॉल पण एखादा शेतकरी असते, काही त्याला आजार झालेला असतो, तो बँकेपर्यंत जाऊ शकत नाही, तर आम्ही स्वतः त्यांच्या घरी जाऊन त्यांना संपूर्ण सेवा देतो. बँकेची कुठलीही सेवा देऊ शकतो. नेमकं काय काय सांगता येईल तुम्हाला त्याच्यात? म्हणजे जसं की तुम्ही त्याचं खातं काढून देऊ शकता? खातं काढून देऊ शकतो आम्ही, त्यांचे विड्रॉल करून देऊ शकतो. त्यांना जर पैसे पाठवायचे असले तर आम्ही ते पण पाठवू, म्हणजे दुसऱ्याला पाठवायचे असले तर ते पण आम्ही त्यांच्या घरापर्यंत जाऊन करून देऊ शकतो. आणि हे जे पीक विमा योजना आहे, 1 रुपयामध्ये पीक विमा काढला जातो शेतकऱ्यांचा, बरोबर, तो आम्ही प्रत्येक शेतकऱ्याच्या ते आमच्यापर्यंत आले, बाहेर गावला न जाता आमच्यापर्यंत आले तर आम्ही त्यांना काढून देऊ शकतो. जो आमच्यापर्यंत येऊ शकत नाही आम्ही त्याच्या घरी जाऊन काढून देतो. 1 रुपयामध्ये आम्ही शेतकऱ्यांना पीक विमा उपलब्ध करून देत आहे. मग आता तुमच्या गावात तुम्ही आतापर्यंत समजा ज्या वेगवेगळ्या शासकीय योजना आहेत, जसं तुम्ही आत्ता सांगितलं की प्रधानमंत्री पीक विमा योजना आहे, तर या योजनेअंतर्गत मग किती शेतकऱ्यांना तुम्ही याच्यातून तुम्ही तुमच्या जो पॉईंट आहे BC सखीचा, तर त्याच्या माध्यमातून किती लोकांना तुम्ही पीक विमा शेतकऱ्यांना काढून दिला? मग मागच्या वर्षीपासून आम्ही पीक विम्याचे कामं आम्हाला ID मिळालेला आहे, तेव्हापासून मी जवळपास माझ्या गावात 200 ते 250 लोकांना पीक विमा काढून दिलेला आहे. म्हणजे असं म्हणायला हरकत नाही की 200 ते 250 लोकांना स्पेशली वेगळा दिवस काढून बाहेरगावी जाऊन पीक विमा काढणे आणि मजुरी पाळणे ह्याच्यातून तुम्ही त्यांना वाचवलं? निश्चितच, त्यांची मजुरी पण पडत नाही आणि त्यांना पूर्ण सेवा पण घरपोच मिळते. आता त्याचप्रमाणे जी शासनाची जी एक योजना सुरू आहे ते महिलाच्या संदर्भातली जी योजना आहे, तर त्या योजनेच्या संदर्भात जी लाडकी बहीण योजना आहे, तर त्या योजनेच्या संदर्भात तुम्ही मग कसं महिलांना सहकार्य केलं? आम्ही लाडकी बहीण योजना जेव्हापासून सरकारने सांगितली तेव्हापासून महिलांकडे आधार लिंक असलेले खाते उपलब्ध नव्हते. बाकी बँकांकडे जाऊन त्यांना आधार लिंकसाठी खूप वेळ जात होता, त्यांची मजुरी पडत होती, तर आम्ही त्यांना आधार लिंक असलेले खाते गावात उपलब्ध करून दिले. मी माझ्या ID वरून जवळपास 1500 ते 1600 महिलांचे माझ्या गावात आणि आजूबाजूच्या 20 किलोमीटरच्या खेड्यात जाऊन खाते काढून दिले, त्यांना आधार लिंक असलेले खाते, आणि प्रत्येक महिलेला या योजनेचा लाभ घेण्यास आता तुम्ही जे या महिलांना सगळे खाते काढून दिले, तर मग याच्यात काही त्रुटी आल्या काय का, किंवा काही असं झालं का की तुम्ही या महिलांचे खाते काढून दिले आणि ते खातं त्रुटीत गेलं त्याच्यामुळे त्यांचे पैसे आले नाहीत, असा काही प्रकार झाला का? नाही, अजिबात नाही. आम्ही खाते काढल्यानंतर जर त्यांचे आधीचे दुसऱ्या बँकेत खाते असेल आणि आधार लिंक असल्यामुळे त्यांचे जर पैसे आले नाही तर आम्ही खाते काढल्यानंतर जवळपास 5व्या ते 6व्या दिवशी त्यांना पूर्ण 3 टप्पे एकदम अकाउंटला आले त्यांच्या, आणि त्या आम्हाला सांगायला पण येत होत्या की बघा ताई, तुम्ही माझे खाते काढून दिले आणि 5व्या दिवशी माझे राहिलेले सर्व पैसे माझ्या अकाउंटला आले. तर आता बघ, त्या ज्या महिला आहेत तर त्यांना म्हणजे ते तुमच्या इथं असा काही वेळ आहे का की 10 वाजतापासून ते 5 वाजेपर्यंत जसं ऑफिस टाईम असते तसं काही तुमचं आहे का, किंवा त्यांचा जो उरलेला वेळ आहे त्याच्यात तुम्ही काम करता? नेमकं तुमच्या कामाची पद्धत कशी आहे? आम्ही आमच्या कामाचा वेळच ठेवलेला नाही, कारण आम्ही गावात महिलांची आणि शेतकऱ्यांची सेवा करण्यासाठी आम्ही आमचं तर उत्पन्न आहेच, पण सेवा हा मुख्य उद्देश आहे. त्या सकाळी 7ला जरी आल्या तरी आम्ही त्यांना
परत करत नाही. आम्ही त्यांना जी सर्व्हिस त्यांना पाहिजे ती उपलब्ध करून देतो. रात्रीला 10ला जरी आमच्याकडे कोणता शेतकरी आला आणि त्यांनी म्हटलं की आम्हाला मॅडम विड्रॉल पाहिजे किंवा आम्हाला गरज आहे पैशांची, 10ला येऊ, 11ला येऊ, सकाळी येऊ, दुपारी येऊ, आम्ही केव्हा पण त्यांना सेवा उपलब्ध करून देतो. आता तुम्ही जे म्हणजे महिलांचं जे खातं काढता किंवा शेतकऱ्याचं जे खातं काढता, तर त्याच्यामध्ये त्याचे काय काय तुम्ही ते डॉक्युमेंट वगैरे मागता? मग त्यांना कशी पद्धत आहे, प्रोसेस कशी आहे त्याची? ही खातं काढण्यासाठी काहीच नाही पाहिजे. एक आधारवर आणि मोबाईल नंबरवरून हे खातं निघते आणि झिरो बॅलन्स अकाउंट राहते. हे याला मिनिमम 300 रुपयामध्ये हे खातं काढलं जाते आणि एवढ्या कमी दरामध्ये आणि झिरो बॅलन्स अकाउंट आणि हातोहात आधार लिंक असलेलं असं एकमेव खातं आहे. आणि त्यामुळे आणि आधार लिंक असल्यामुळे कुठलेही DBT मार्फत येणारे जे पैसे आहेत त्या खात्याला जमा होत असल्यामुळे सर्व महिलांचा पण आम्हाला एकदम चांगला प्रतिसाद आहे. त्यांचा पण विश्वास उत्पन्न झाला एकदम या खात्यावर. आणि याच्यातून मग लोक आता चांगल्या पद्धतीनं व्यवहार करतायत का तुमच्या? हो, एकदम चांगल्या प्रकारे व्यवहार होतो. आता तुम्ही हे जे तुमची इंडियन पोस्ट बँक, प्रत्येक गावात ही पोस्ट आहेच, आता त्याची बँकचे तुम्ही ते काम करता, तर त्या इंडियन पोस्ट बँकेच्या शेतकऱ्यांसाठी काही योजना आहेत का, की जे ग्रामीण भागातील जे शेतकरी आहेत तर ते त्यांच्यासाठी काही फायदेशीर काही योजनासुद्धा तुम्ही राबवता का? हो, पोस्टाचे सेविंग प्लॅन पण आहेत शेतकऱ्यांना. आता त्यांनी जर आता ते समजा जर सध्या काम करू शकत आहेत, आता सध्या त्यांनी केलेली बचत पुढे त्यांच्या 60 वर्षानंतर निवृत्तीनंतर त्यांना पुढे जर त्यांच्याच्यानी काम नाही झालं तर आता त्यांनी इन्व्हेस्टमेंट केली तर पुढे त्यांना 60 वर्षानंतर त्याचा मोबदला मिळेल. इन्व्हेस्टमेंट प्लॅन आहेत आणि अपघात पॉलिसी पण आहे. अपघात पॉलिसीमध्ये फक्त 549 रुपयामध्ये 10 लाखाचा लाईफ कवर आहे. कारण शेतकऱ्यासोबत कोणती पण घटना घडू शकते. साप चावल्यास, झाडावरून पडलं, वीज पडली, किंवा शेतीतून पाय घसरून जरी पडलं तरी या अपघातात संपूर्ण शेतकऱ्याला म्हणजे दवाखान्यात ॲडमिट असल्याचा खर्च, दवाखान्यात हाड मोडलं, पाय फ्रॅक्चर झाला त्याचा पण खर्च मिळतो. आणि शेतकऱ्यासाठी एक हेल्थ इन्शुरन्स पण आहे, त्यांच्या फॅमिलीचा, 2 व्यक्तींचा असे हेल्थ इन्शुरन्स पण आहेत, ॲक्सिडेंटल आहेत आणि इन्व्हेस्टमेंट प्लॅन पण आहेत. शेतकऱ्यांना एकदम चांगली अशी सेवा आहे. आता मला एक सांगा की जसं असते की एखाद्या शेतकऱ्याला वाटते की आपल्याला 549 रुपयाचा विमा तुमचा काढायचा आहे, तर मग त्याच्यासाठी तुमच्या बँकेचं खातं असणं आवश्यक आहे का? हो, आमच्या बँकेचं खातं असणं आवश्यक आहे. जर शेतकऱ्याकडे पैसे नाही आहे खातं काढायला, 200 रुपये पण नाही आहे, तर आम्ही त्यांना झिरो बॅलन्स अकाउंट देतो. त्यांना फक्त विमा काढायचा आहे आणि बाकी त्याचे दुसरीकडे जर त्यांना दुसऱ्या बँकेत आहे तर आम्ही त्याला झिरो बॅलन्स अकाउंटमध्ये फक्त 549 रुपयामध्ये, वर ते 1 रुपया पण नाही, असं आम्ही त्यांना अपघात विमा काढून देतोय. म्हणजे त्याचा काही सर्व्हिस चार्ज वगैरे घेता का? काहीच नाही, 1 रुपया पण नाही घेत आम्ही. जो त्यांच्या पॉलिसीला लागेल 549 त्यांच्या अकाउंटमधून डेबिट होणार. पुन्हा आणखी एक असं विचारायचं, ग्रामीण भागात छोटे छोटे व्यवसाय करणारे व्यावसायिक आहेत, जसं का भाजीपाला विकणारे आहेत, मच्छी विकणारे, मटण विकणारे, पानटपरीवाले आहेत, चहावाले आहेत, असे सगळे जे लोक आहेत, तर यांच्यासाठी काही तुमच्याकडे आहे काय? हो, त्यांच्यासाठी ते जे विक्री करतात त्यांच्यासाठी आम्ही एक मर्चंट अकाउंट देतो त्यांना. जे मर्चंट देतो आम्ही त्यांना QR देतो. त्या QRवर ऑनलाईन पेमेंट केलं कस्टमरनी तर त्यांच्या अकाउंटला येतात. आणि कसं आहे, त्या काही भाजीपालेवाले असतात, त्यांना मेसेज पण समजत नाही मोबाईलला आलेला की आपल्याला किती रुपये टाकले कस्टमरनी, तर त्याच्यासाठी एक साऊंड बॉक्स पण फ्रीमध्ये आहे आणि ते मर्चंट अकाउंट पण, त्या मर्चंट QRचे पण कोणतेच चार्जेस नाही आहेत कस्टमरला, एकदम फ्रीमध्ये आहे ते. आणि मला एक सांगा की आतापर्यंत तुम्ही असे शेतकरी जे आहेत तर त्यांचे ते जे विमा किंवा आपण त्याला अपघात विमा तुम्ही जे सांगितलं, असे तुम्ही किती लोकांना या गोष्टीचा या एवढ्या दिवसात लाभ दिलेला आहे? या जुलै महिन्यापासून जवळपास मी ते 100 ते 110 लोकांचे अपघात विमे काढलेले आहे. आणि जे आता तुम्ही जे उल्लेख केला की मर्चंट अकाउंट म्हणजे व्यापाऱ्यांचे जे छोटे जे आहेत, ज्याच्याकडे GST नाही, काही नाही, एक छोटा हातगाडीवर तो व्यवसाय करतो आणि त्याला तुम्ही QR पण देता, तर असे खाते तुम्ही आतापर्यंत किती काढलेले आहेत? माझे जवळपास या 2 महिन्यामध्ये 110 मर्चंट अकाउंट मी केलेले आहे, जे किरकोळ व्यापाऱ्यांना दिलेले आहे.
मला एक सांगा की आता हे सगळं करत असताना जसं तुम्ही एक प्रकारे शेतकरी ग्रामीण महिलांची सेवा करत आहात आणि या सेवेमध्ये तुम्ही जे कार्यरत आहात, तर याच्या अगोदर तुम्ही एक महिला शेतकरीच होत्या, स्वतःच्या शेतात काम करणे आणि ते तुमची दिनचर्या होती. आता तुमची धावपळ बदललेली आहे, आता तुमचं काम बदललेलं आहे, तर याच्यात तुम्हाला काय वेगळेपण काय वाटते? याच्यामध्ये मी माझं काम करते तर माझं तर 4 लोकांची माझी ओळख वाढली, गावात माझं स्टेटस वाढलं आणि लोकांचा जो माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे म्हणजे माझ्याविषयी त्यांचं मत एकदम चांगलं झालेलं आहे. म्हणजे मी पहिले फक्त एक शेतकरी होते, आता शेतीसोबत मी हा जोडधंदा पण करते, तर एक रिस्पेक्ट मिळतो गावात मला. बरं, तर या तुमच्या कार्याला आमच्या शुभेच्छा. तुम्ही या ठिकाणी येऊन हे जे एक विशेष मुलाखत दिली आणि हे BC सखी नेमकं काय आहे आणि कोणत्या प्रकारे तुमचं कार्य चालते याच्याबद्दल विस्तृत अशी माहिती दिली, त्याबद्दल आकाशवाणी परिवारातर्फे आमच्या शेतकरी श्रोत्यांतर्फे मी आपले आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आताच आपण ग्रामीण भागात BC सखीचे महत्त्व याविषयी अरुणा प्रफुल्ल आरोळे, मुक्काम पोस्ट पळसोद, तालुका अकोट, जिल्हा अकोला यांची किशोर कुकडे यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. कार्यक्रमात आता ऐकूया डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्या हवामानशास्त्र विभागाकडून प्राप्त आजचं हवामान वृत्त. कमाल तापमान 29.8°C तर किमान तापमान 15.4°C एवढं नोंदवण्यात आलं. प्रखर सूर्यप्रकाश 4.4 तास, हवेचा तासी वेग 1.9 किलोमीटर प्रति तास. हवेतील आर्द्रता सकाळी 81% तर दुपारी 39% एवढी नोंदवण्यात आली. बाष्पीभवनाचा वेग 4.0 मिलीमीटर. आताच आपण डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडनं प्राप्त आजचं हवामान वृत्त ऐकलं. अन्नधान्य म्हणून घ्याल तृणधान्याची रास, मिळेल आरोग्याची हमी हमखास. शेत तिथे पौष्टिक तृणधान्याची शेती, राही आरोग्याची चाबी हाती. सर्वोत्कृष्ट शेतकऱ्याचा पुरस्कार मिळाला आहे हरीला. हरी आता आपल्या सर्वांना सांगतील आपल्या यशाचं रहस्य. माझ्या शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आपणही आपल्या शेतात चांगलं पीक घेऊ शकता. ते कसं? बस जेव्हा काही समस्या असेल तेव्हा लगेच लावा हा नंबर 1800-180-1551. हा कोणाचा नंबर आहे भाऊ? शेतकरी कॉल सेंटरचा, जिथे तज्ञ आपल्याला शेतीच्या समस्येवर तोडगा सांगतील लगेच. अहो भाऊ, तज्ञ सारा वेळ थोडाच मिळणार आहे. नक्की मिळेल हो भाऊ, वर्षाचे 365 दिवस मिळेल, ते देखील सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत. पण भाऊ, जास्त वेळ बोलू तर पैसे खूप लागतील. अजिबात पैसे नाहीत. मोबाईलनं किंवा दुसऱ्या फोननं शेतकरी कॉल सेंटरला मोफत कॉल करा. सल्ल्याचेही पैसे नाहीत. 16 आणि खरं. शेतकरी बंधूंनो, शेतीच्या समस्यांवर आपल्या भाषेत लगेच उपाय मिळवण्यासाठी भारतात कोणत्याही फोननं राष्ट्रीय हेल्पलाईन नंबर 1800-180-1551 वर मोफत संपर्क साधा. शेतकऱ्यांचा मित्र शेतकरी कॉल सेंटर. बंधूंनो, याबरोबरच आजच्या आपल्या कार्यक्रमाची सुद्धा वेळ संपली आहे. तेव्हा प्रकाश नावकारला द्या रजा. नमस्कार. आताच आपण भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या वतीने प्रायोजित किसानवाणी कार्यक्रम ऐकलात. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सूरज गोळे. किसानवाणी 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 किसानवाणी, हिरव्या स्वप्नांची साध्यवाणी, प्रगत योगाची वेधवाणी, कृषी तंत्राची ही मंत्रवाणी. किसानवाणी 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 किसानवाणी, सफल शेतीची भाष्यवाणी, पेरन काढन सांगे वाणी, शेती सुखाची आधारवाणी. किसानवाणी 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 किसानवाणी.